वर्षाच्या अखेरीस एकतरी ट्रिप व्हावी असं आमचं प्लॅनिंग सुरू असतानाच योगायोगानेच आमचा शिमल्यासाठी जाण्याचा प्लॅन ठरला. आदल्या रात्री जेवण करतानाच आम्ही अचानक ठरवलं की उद्या शिमल्यासाठी निघायचे. तर शिमल्याला जाण्यासाठी आम्ही बाय कार जाणार होतो. बाय कार जैसलमेर टू शिमला जाण्यासाठी टोटल किती किलोमीटरचा प्रवास आहे आणि आम्हाला संपूर्ण ट्रिपमध्ये टोटल किती खर्च आला हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. सकाळी उठून 5 वाजेला आम्ही दोघं जण रेडी झालो. त्यानंतर आम्ही वाटेत खाण्यासाठी स्नॅक्स आणि मेथीची भाजी पोळी घेतली आणि आमच्या शेजारी जे राहत होते त्यांनी लेमन राईस घेतला. हे सगळं घेऊन 2 दिवसांची बॅग पॅक करून आम्ही शिमल्यासाठीला निघालो. रस्त्यामध्ये वाटेत खूप प्रचंड धुकं होतं, त्यामुळे आम्हाला हळूहळू जावे लागले आणि त्यामुळे आम्हाला थोडासा वेळ लागला. चंदीगडमध्ये आम्ही रात्री 9 ते 10 वाजेला पोचलो. चंदीगडला पोचल्यानंतर आम्ही रात्रीचे जेवण केले आणि आम्ही एक दिवस त्या दिवशी रात्री चंदीगडला राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही शिमल्यासाठी प्रस्थान झालो. चंदीगड टू शिमला हे अंतर जवळजवळ 3 ते 4 तासांचं आहे, त्यामुळे आम्ही सकाळी उठून 10 ते 11 वाजेपर्यंत शिमला पोचणार होतो. वाटेतले खूप सुंदर असे नजारे बघत आणि या प्रवासाचा आनंद घेत आम्ही शिमल्याला पोचलो. शिमल्याला पोचत असतानाचे नजारे इतके सुंदर होते की शिमला बघण्यासाठी माझी उत्सुकता अजूनच वाढली. पहाडांमध्ये जात आहे आणि आपण मॅगी खाणार नाही असं कधी होणारच नाही, त्यामुळे आम्ही थोडासा ब्रेकफास्ट म्हणून मॅगी खाल्ली आणि पुढच्या वाटेकडे प्रस्थान झालो. शिमल्यामध्ये जाऊन आम्ही चौघेही हॉलिडे होमस्टेजमध्ये राहणार होतो. त्याचे बुकिंग आम्ही आधीच करून ठेवलेले होते. या हॉलिडे होम स्टेची संपूर्ण टूर मी तुम्हाला देते. इथे 11-12 वाजेच्या दरम्यान पोचल्यानंतर हे असे वुडनमध्ये त्याचे जिणे होते आणि हे आमच्या घराचा दरवाजा, जे 2 दिवसासाठी आम्ही या घरामध्ये राहिलो. हा जो दिसतोय तुम्हाला हा त्या घराचा समोरचा पॅसेज आहे आणि इथून दिसणारा सुंदर असा संपूर्ण शिमल्याचा नजारा. त्यामुळे हे घर मला खूप आवडलं आणि या घराची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे हा सोफा, जिथून हा संपूर्ण नजारा आपल्याला दिसतो. त्यानंतर घरामध्ये होता एक टीव्ही, हा एक बेड, हा त्या घराचा हॉल आहे. इतका सुंदर आणि स्वच्छ हे होमस्टे होतं. आणि त्यानंतर इथे एक हीटर सुद्धा होतं थंडीपासून बचाव करण्यासाठी. एक कपाट होतं, मोबाईल चार्जिंगसाठी छान स्विचेस होते. त्यानंतर त्यांनी ब्लँकेट्स वगैरे सुद्धा प्रोव्हाइड केलेले होते. त्यानंतर हा जो दरवाजा आहे तो मधल्या बेडरूमचा आहे. या बेडरूममध्ये सुद्धा एक बेड, त्यानंतर ब्लँकेट्स वगैरे सगळं त्यांनी प्रोव्हाइड केलेलं होतं. इतकी सुंदर स्वच्छ रूम. आणि हे जे समोर तुम्हाला दिसते ते ह्या बेडरूमचं हीटर आहे, ज्याने संपूर्ण रूम ही गरम राहते. त्यानंतर 2ही रूमला कॉमन असं एक भलं मोठं वॉशरूम होतं, ज्यामध्ये आपल्याला एक पाण्याची टाकी दिलेली होती आणि गरम पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यासाठी गिझरची सुविधा सुद्धा इथे होती. मला कब्बड पण दिलंय. रात्रभर संपूर्ण विश्रांती झाल्यामुळे आम्ही जेवण वगैरे करून स्ट्रीट शॉपिंगसाठी निघालो. पर्यटनाचं आकर्षण असलेल्या शिमला येथे सगळ्या गोष्टी ह्या महाग होत्या. आमचं ज्या ठिकाणी होमस्टे होतं तिथे आजूबाजूला आम्ही त्या दिवशी फिरण्याचा निर्णय घेतला. पहिलाच दिवस असल्याने श्वास अगदी घ्यायला आम्हाला त्रास होत होता आणि भयानक थंडी होती.
आणि शिमल्याला जाताना माकडांपासून खूप सावध राहा. खूप माकडं आहेत तिथे, प्रचंड माकडं आहेत आणि ते आपल्या हातातून जे काही खाद्यपदार्थ असतात ते हिसकावण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे माकडांपासून सावध राहणं फार गरजेचं आहे. शिमलामध्ये आजूबाजूचा परिसर मध्ये फिरण्याचं महत्त्वाचं आकर्षण ते म्हणजे मॉल रोड आणि जाखू मंदिर. जाखू टेम्पल जे आहे ते मला यातलं सगळ्यात आवडतं ठिकाण होतं, जे होमस्टेच्या अगदी जवळ होतं. पण वरती ड्रायव्हिंग करायची असल्या कारणाने थोडंसं ड्रायव्हिंगसाठी डिफिकल्टसुद्धा होतं. असे सगळे पहाडावरती घरं, हॉटेल्स, सगळ्या गोष्टी असल्या कारणाने शिमलामध्ये ड्रायव्हिंग हे प्रॉपर असणं गरजेचं आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही 9-9:30च्या सुमारास जवळच नाश्ता करायला गेलो आणि तिथून आम्ही पुढचा आमचा फिरण्याचा प्लॅन होता. तर इथे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा ह्या हॉटेलमध्ये गेलो, इंडियन कॉफी हाऊस. इथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डोसे आणि मी वेज सँडविच ट्राय केलं. इथलं हॉट चॉकलेट अगदी बकवास होतं, मला बिलकुल आवडलं नाही. तिथून पुढे आम्ही खुरी या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. कॅथोलिक चर्च बघून झाल्यानंतर खुरी या ठिकाणी जाताना हा सुंदर असा नजारा बघण्यास आम्हाला मिळाला. या ठिकाणाचं नाव आहे व्ह्यू पॉईंट. शिमलाकडून खुरी या ठिकाणी जाताना जवळजवळ 15 किलोमीटरचं अंतर आहे आणि खुरी या ठिकाणावरून अशा घोड्यांवर बसवून तुम्हाला वरपर्यंत ते घेऊन जातात ॲडव्हेंचर राईडसाठी. परंतु आम्हाला कोणालाही ॲडव्हेंचर राईड करायची नव्हती, त्यामुळे आम्ही डायरेक्ट जाखू मंदिरकडे जाण्याचा निर्णय घेतला. भव्य दिव्य आणि प्रचंड सुंदर अशी हनुमान भगवानांची मूर्ती इथे होती आणि ह्या मंदिराच्या मी अक्षरशः प्रेमात पडले. मला खूप जास्त इथल्या पॉझिटिव्ह वाईब्स आणि सगळ्याच गोष्टी खूप आवडल्या. तिथे आम्ही जेव्हा होतो तेव्हा थोडासा बर्फही पडला, त्यामुळे मला हे जाखू मंदिर खूप जास्त आवडलं. हॅलो गाईज, तर आता आम्ही जाखू टेम्पलला आलेलो आहे. शिमलामध्ये हे सगळ्यात वरती आहे, उंच हनुमानाची मूर्ती आहे. मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. आणि इथे हे जाखू मंदिर आहे माझ्या मागे जे तुम्हाला दिसतंय ते. आणि खूप सुंदर ब्युटी आहे शिमलाची एक वेगळीच. ओह, इथे सकाळपासून क्लायमेट कंडिशन जरा विचित्र झाली आहे. सकाळपासून खूप पाऊस येतोय आणि ढगांचा आवाज येत असेल तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये. पाऊस असल्याने खूप थंड वातावरण झालंय. भयान थंडी आहे, हात पूर्ण गारठलेत, पण एन्जॉय. पैदल आए थे, पैदल वहाँ से पूरा नीचे से माल रोड से पता है. तुम्ही जेव्हा जाखू टेम्पलला येता तेव्हा 1-1.5 किलोमीटरवरती खाली इथे तुमची गाडी पार्क करा आणि इथून वरती जाताना यांची स्पेशल टॅक्सी असते, त्या टॅक्सीने जा. कारण वरती खूप भयानक रस्ता आहे आणि इट्स टू डिफिकल्ट टू ड्राईव्ह. खूप छोटे छोटे कट्स आहेत आणि ह्या लोकांना सवय असते. सो तुम्ही त्यांना सांगा आणि त्यांच्याकडनंच त्यांच्याचसोबत जा. त्यांची जर कार असेल तर ओके आहे, पण जर तुमची स्वतःची गाडी असेल तर ती गाडी तुम्ही इथे लावून जाऊ शकता. जाखू टेम्पल इथून वर 1-1.5 किलोमीटरवर आहे. सो बी व्हेरी कॉशियस. अशा प्रकारे 2 दिवस शिमला फिरल्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो. जैसलमेर टू शिमला हे संपूर्ण अंतर 950 ते 1000 किलोमीटर असल्याने इथून तिथे पोचण्यासाठी जवळजवळ 18 ते 19 तास लागतात. आम्ही जाताना चंदीगड आणि येताना बाडमेरला
स्टे केल्यामुळे आम्हाला जवळजवळ 12 तास लागले. जैसलमेर टू चंदीगड आम्हाला पोहोचण्यासाठी 12 तास लागले आणि त्यानंतर तिथून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 3 ते 4 तासात पोहोचलो. त्याचप्रमाणे येताना आम्हाला 12 ते 15 तास लागले आणि बाडमेर टू जैसलमेर हे 5 तासांचं अंतर आहे. संपूर्ण पेट्रोलचा खर्च आम्हाला 15 ते 16 हजार लागला आणि खाणं पिणं हे सगळं धरून आमची ही शिमला ट्रिप 20 ते 25 हजारामध्ये गेली. टोटल खर्च हा 2 फॅमिलीजमध्ये डिवाइड झाल्यामुळे ही ट्रिप आम्हाला खूप स्वस्तात पडली. तर तुम्हालाही जर शिमल्याला जायचे असेल तर 2 किंवा 3 फॅमिली मिळून जर गेलात तर तुम्हाला ही ट्रिप खूप परवडते. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. लव्ह यू.